हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आज आपण या क्लासमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती घेणार आहे की MPSC ही जी परीक्षा आहे, या MPSC परीक्षेतून जे दोन महत्त्वाचे पद आहे ज्याची क्रेज महाराष्ट्रात MPSCची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला असते, ते पद म्हणजे DYSP आणि डेप्युटी कलेक्टर. ओके. पण महाराष्ट्रातले जे बरेचसे विद्यार्थी असतात ते कन्फ्यूज असतात की DYSPला जास्त पॉवर असते की डेप्युटी कलेक्टरला जास्त पॉवर असते, दोघांपैकी जास्त पॉवरफुल कोण. ठीक आहे. तर आज आपण या सेशनमध्ये हीच माहिती घेणार आहे की दोघांपैकी सर्वात जास्त पॉवरफुल कोण आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा तुम्ही MPSCची मेन्स ही परीक्षा देता, मेन्स दिल्यानंतर जर डेप्युटी कलेक्टर आणि DYSP हे दोन्ही पदं राहिल्यानंतर मॅक्सिमम विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर या पदाला प्रेफरन्स देतात आणि काही विद्यार्थी असे असतात की जे डेप्युटी कलेक्टरला नाही तर DYSPला प्रेफरन्स देतात. मग असं ह्या दोन पदांमध्ये नेमकं काय आहे, जर आणीबाणीची वेळ आलीच तर कोणत्या अधिकाऱ्याचं कोणाला ऐकावं लागतं, तर ही माहिती आपण इथे घेणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये MPSCतून भरल्या जाणाऱ्या सगळ्या पदांची माहिती आपण डिटेलमध्ये देत असतो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा इंटरव्ह्यू असते तेव्हा तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो आणि प्रेफरन्स फॉर्म भरताना तुम्हाला पोस्टचे प्रेफरन्स भरावे लागतात आणि जे तुम्ही प्रेफरन्स देता तीच पोस्ट तुम्हाला मिळत असते. बरीचशी अशी पदं आहे की जी आपल्याला माहीत पण नसतात पण ती खूप पॉवरफुल असतात, ते नंतर कळते आपल्याला. ठीक आहे. आणि ज्याची जास्त क्रेज असते तेच कदाचित खूप जास्त प्रेशरवाली पोस्ट असू शकते, असते की नाही. तर चला मग आपण या मुद्द्यावर डिस्कस करायला सुरुवात करूया. ओके. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जर तुम्ही राज्यसेवा परीक्षा 2024चा फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल की ही परीक्षा मी पास करते नाही करत, माझा अभ्यास झाला नाही झाला, तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला पूर्व परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवणार आहे, 120+ मार्कांसाठी शिकवणार आहे, सगळे महत्त्वाचे मुद्दे कव्हर करून देणार आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला 120+ मार्क मिळाले पाहिजे. महाराष्ट्रातले सगळे टॉप एज्युकेटर तुम्हाला या बॅचमध्ये शिकवत आहे. ओके. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या बॅचला जॉईन करू शकता, एनरॉल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचची लिंक दिलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असाल तरी तुम्ही याला एनरॉल करू शकता. त्यानंतर 2025ची जी परीक्षा आहे आपली ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे राज्यसेवेची. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळालं पाहिजे. तर ते प्रॉपर गायडन्स आम्ही तुम्हाला या यशोदय नावाच्या बॅचच्या माध्यमातून देतो आहे. इथे आम्ही तुम्हाला पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने शिकवत आहे. तुम्हाला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम मिळत आहे, स्टडी मटेरियल मिळत आहे, 10पेक्षा जास्त बुक्स तुम्हाला घरपोच मिळत आहे आणि प्रत्येक विषयावर 1000पेक्षा जास्त प्रश्नांची आन्सर रायटिंग आम्ही करून घेणार आहे. ठीक आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला तर ही बॅच तुम्ही एनरॉल करू शकता, कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. आणि तयारी जर आतापासून केली तरच आपण 25ची परीक्षा क्रॅक करू शकणार आहे, कारण इथून आता तुम्ही उशीर जर केला तर मग त्या गोष्टी काही होणार नाही. ओके. चला, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्हाला कुठल्याही आपल्या क्लासची लिंक हवी असेल, नोटिफिकेशन पाहिजे असेल तर हे चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, DYSP की डेप्युटी कलेक्टर. बघा, DYSP कसं आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या विद्यार्थ्याला फील्डवर काम करायला खूप आवडते, ज्याला प्रेशर हँडल करता येते, ठीक आहे, ज्याला वर्दीची आवड आहे आणि जो पॅशनेट आहे, खूप जास्त पॅशनेट आहे, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी DYSP नावाची जी पोस्ट आहे ती सर्वात बेस्ट आहे. आलं का लक्षात? कारण याच्यामध्ये वर्दी तुम्हाला मिळते आणि वर्दीची एक वेगळीच क्रेज असते. दुसरं, तुम्हाला प्रचंड सन्मान मिळतो, कारण माणूस पोलीस स्टेशनमुळे पार लंबा झालेला असतो. ठीक आहे. पोलिसांवर आपल्या भारत देशामध्ये तेवढा काही विश्वास ठेवत नाही, तर तुम्ही ही पोस्ट घेऊन विश्वास निर्माण करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही किती सुपर काम करू शकता याची कल्पना तुम्हाला सुद्धा राहणार नाही की इतक्या लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक नवीन आशेचा किरण बनू शकता. इतकी बढिया पोस्ट आहे ACP किंवा DYSP. ठीक आहे. संपूर्ण 3-4 तालुके तुमच्या हातामध्ये असतात, पूर्ण पोलीस प्रशासन तुमच्या हातामध्ये असतं. ठीक आहे. कमीत कमी 10 ते 15 PI तुमच्या हातामध्ये असतात, 5-50 PSI तुमच्या हातामध्ये असतात, पूर्ण पोलीस फोर्स तुमच्या हातामध्ये असते. ठीक आहे. ACP. आणि जसे बॉलिवूडने ACP नावाची जी पोस्ट आहे ती खूप फेमस केलेली आहे. ओके. आणि तुम्हाला जबरदस्त काम करता येतं, तुम्हाला गुन्हेगारी रोखता येते. ठीक आहे. तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करू शकता. ठीक आहे. वेगवेगळ्या ज्या इंटेलिजन्स एजन्सी आहे त्या इंटेलिजन्स एजन्सीमध्ये तुम्ही ॲज अ ACP म्हणून काम करू शकता. ठीक आहे. तुम्ही वेळ आली तर तुम्हाला रॉमध्ये पण घेतलं जाऊ शकतं, CBIमध्ये घेतलं जाऊ शकतं, तुम्हाला कुठे पण घेतलं जाऊ शकतं. ठीक आहे.
म्हणजे तुम्हाला जर खूप डॅशिंग काम करण्याची सवय असेल, तुम्हाला वेगवेगळ्या इंटेलिजन्स एजन्सीमध्ये काम करायची इच्छा असेल, ठीक आहे, तुम्हाला म्हणजे ह्या ज्या केस वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल, तर तुम्ही ही जी पोस्ट आहे ही पोस्ट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता याच्या समकक्ष आहे डेप्युटी कलेक्टर. तुम्ही तो सरफरोश पिक्चरचा डायलॉग ऐकला असेल की IAS के लिए चुना गया था लेकिन मैंने जानबूझ के IPS चुना. क्यों? क्योंकि हर कानून के कटघरे में हर मुजरिम को मैं कानून के कटघरे में देखना चाहता हूँ, भिकारी की तरह खडा देखना चाहता हूँ, असा तो म्हणतो. म्हणून तो ACP घेतो, ACP राठोड. डेप्युटी कलेक्टर एकदम बढिया पोस्ट आहे. ठीक आहे, महसूल अधिकारी आहे. आणि आपल्या देशाचं प्रशासन असं आहे की महसूल अधिकाऱ्याच्या हातामध्ये सगळे पॉवर आहे. जरी हे समकक्ष पोस्ट असली तरी डेप्युटी कलेक्टर हा न्यायदंडाधिकारी सुद्धा असतो. ठीक आहे, न्यायदंडाधिकारी. ज्या प्रॉपर्टीच्या केसेस आहेत त्या संदर्भात याला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. ठीक आहे, त्यामुळे हा दंडाधिकारी असल्यामुळे ACP किंवा DYSP याला सॅल्यूट मारतो. आणि उपविभागामध्ये डेप्युटी कलेक्टर जर उपविभागीय अधिकारी म्हणून आला, SDO म्हणून आला, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून आला, ठीक आहे, तर या डेप्युटी कलेक्टरला कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम त्या उपविभागामध्ये करावं लागतं. आणि कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये या अधिकाऱ्याला याची मदत करावी लागते आणि याचे ऑर्डर्स याला फॉलो करावे लागतात. आणि त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे त्याला प्रिफरन्स देतात. आलं का लक्षात? ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे पद आहे आणि या पदाचा फायदा असा आहे की तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर झाले तर सगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही इंटरफेअर करू शकता, तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, तुम्ही आदेश देऊ शकता. पण ही जी ACP पोस्ट आहे ही फक्त आणि फक्त पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित आहे. ठीक आहे, पण ही मात्र सगळ्या प्रकारच्या प्रशासनाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे याला डायव्हर्सिटी आहे खूप जास्त, याला पण खूप जास्त आहे, पण एकाच सेक्टरमध्ये आहे. याला मात्र वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जाऊन तुम्ही काम करू शकता. आलं का लक्षात? एक मिनटं. ठीक आहे, तर चला बघूया. बघा, DSP म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर लक्ष केंद्रित करतात. तर उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासन आणि विकासात्मक कामांमध्ये गुंतलेले असतात. तुम्हाला डेव्हलपमेंटल वर्क करायचं आहे, तुम्हाला समाजामध्ये बदल घडवून आणायचे आहे, त्या विकासात्मक योजना तुम्हाला समाजामध्ये जाऊन इम्प्लिमेंट करायच्या आहे, कारण तुमचं काम असतं इम्प्लिमेंट करणे. तर तुम्ही डेप्युटी कलेक्टर हे पद घेऊ शकता. ठीक आहे, आणि जर तुम्हाला डॅशिंग काम करायचं आहे, इंटेलिजन्समध्ये काम करायचं आहे, तर तुम्ही हे पोस्ट घेऊ शकता. ओके, पुढे आता DYSP आणि उपजिल्हाधिकाऱ्यांमध्ये काय फरक आहे बघा. DSP हा पोलीस अधिकारी असतो जो विशिष्ट क्षेत्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असतो. तर उपजिल्हाधिकारी जो आहे तो काय करतो? उपजिल्हाधिकारी हा विकासात्मक कामे आणि प्रशासकीय कामकाजासाठी विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करत असतो. म्हणजे हा विकासात्मक कामं करतो आणि हा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातले कामं करत असतो. दुसरं, यांच्या अधिकार क्षेत्रातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्याचा अधिकार DYSPला आहे. तर हे महसूल प्रशासन, जमीन आणि इतर संबंधित बाबींसाठी सगळे जबाबदार आहेत. ठीक आहे, त्यानंतर गुन्हेगारी प्रतिबंध असेल, तपास असेल, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यामध्ये DSP हा महत्त्वाचा अधिकारी आहे, DYSP महत्त्वाचा अधिकारी आहे. तर उपजिल्हाधिकारी जो आहे तो महसूल, न्यायालय, विविध देयके, टॅक्स कलेक्शन, मदत आणि पुनर्वसन, तालुक्यामध्ये उपजिल्ह्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, काही आणीबाणीसारख्या परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी डेप्युटी कलेक्टर असतो. ठीक आहे, हे पुनर्वसनाची कामं, मदत करण्याची कामं ही सगळी या अधिकाऱ्याच्या हातामध्ये आहे. ठीक आहे, यांच्याकडे व्यक्तींना अटक करण्याचा, तपास करण्याचा, सार्वजनिक सुरक्षा राखण्याचा, सुरक्षेशी संबंधित सगळे कायदे लागू करण्याचा अधिकार आहे. तर यांना वैधानिक प्रमाणपत्रे देणे, जसं नॅशनॅलिटी आहे, डोमेसियल आहे, विवाहाच्या संदर्भातले कागदपत्र आहे, जातीच्या संदर्भातले आहे, नॉन क्रिमिलियर आहे. ठीक आहे, हे सगळं डॉक्युमेंटेशन यांच्या हातामध्ये येतं. तालुक्यात असो किंवा उपजिल्ह्यामध्ये असो, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भातले सुद्धा सगळे पॉवर डेप्युटी कलेक्टरला दिलेले असतात. ठीक आहे, त्यानंतर आणि याला डेप्युटी कलेक्टरची जी मदत आहे ती SDPO म्हणजे सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर याला करायची असते. उपजिल्हाधिकाऱ्याला मदत करावी लागते. उपजिल्हाधिकारी याला आदेश देऊ शकतो बरं का, हा लक्षात ठेवा मुद्दा. पुढे DSP जो आहे
म्हणजेच DYSP नावाचा अधिकारी हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर लक्ष केंद्रित करतो, तर उपजिल्हाधिकारी महसूल क्षेत्रामध्ये काम करत असतो. दोन्ही पदं जे आहे ते खूप महत्त्वाची आहे, परंतु प्रत्येकाच्या कामाचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळं आहे. तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर झाला तर तुम्ही अधिक जास्त विभागामध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करू शकता. उदाहरणार्थ डेप्युटी कलेक्टरचं प्रमोशन झालं आणि तुम्ही IAS झाले, 15 वर्षानंतर IAS केडर मिळतं. डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर 15 वर्षानंतर तुम्ही IAS बनू शकता. IAS झाल्यावर तर तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता, कुठलं पण असो. होम सेक्रेटरी सुद्धा IAS असतो, आदिवासीचा सेक्रेटरी IAS असतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जेवढे डिपार्टमेंट आहे त्या सगळ्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी हे IAS दर्जाचे अधिकारी असतात. डेप्युटी सेक्रेटरी IAS दर्जाचे अधिकारी असतात. ठीक आहे. सहसचिव IAS दर्जाचे असतात. जॉईंट सेक्रेटरी IAS दर्जाचे असतात. म्हणजे तुम्ही डेप्युटी कलेक्टर जर झाला, ठीक आहे, तर तुम्ही खूप डायव्हर्स क्षेत्रामध्ये काम करू शकता. आणि DYSPचं जे प्रमोशन आहे, हे DYSPचं प्रमोशन काय होणार? ॲज अ IPS 15 वर्षानंतर. मग तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये काम करू शकणार? तुम्ही गुन्हे, सुरक्षा, तपास, इंटेलिजन्स या सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. इथे कामाचं प्रेशर प्रचंड आहे, प्रचंड प्रेशर आहे DYSPला. याला नाही आहे असं नाही आहे, याला पण आहे, पण याच्या तुलनेमध्ये तुम्हाला इथे नेहमी अलर्ट राहावं लागतं. नेहमी तुम्हाला कामाबद्दल जागरूक राहावं लागतं. तुम्हाला कुठे पण जावं लागू शकतं. ठीक आहे. याच्यापेक्षा ही जी पोस्ट आहे ही थोडीशी आरामदायक पोस्ट आहे, पण ही मात्र डॅशिंग आहे. ठीक आहे. आपण म्हणतो की ॲडव्हेंचरस पोस्ट आहे. कोणती? DYSP. क्लिअर आहे. पण तुम्ही DYSP झाला, तुम्हाला इंटेलिजन्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. वर्दीचं आकर्षण असेल तर या क्षेत्रात जाऊ शकता. नाहीतर तुम्हाला ही पोस्ट जी आहे ही जास्त डायव्हर्स काम करण्याची संधी उपलब्ध करून देते. आणि म्हणून MPSC मधून अधिकारी होणारे जे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी DC झालो पाहिजे. ठीक आहे. यस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही DYSP झाला तरी तुम्हाला गाडी मिळते, डेप्युटी कलेक्टर झाला तरी तुम्हाला गाडी मिळते. ठीक आहे. तुमचं ऑफिस जे आहे ते खूप जबरदस्त असतं. तुम्हाला सहकार्य करायला फार मोठा कर्मचारी वर्ग असतो. ठीक आहे. चपराशापासून सगळे जे लोक आहेत ते तुम्हाला हेल्प करत असतात. तुमच्या हाताखाली असलेले जे सगळे प्रशासन आहे त्याचं नियंत्रण करणे, ठीक आहे, त्यांच्या सुट्ट्या मंजूर करणे, त्याला प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेट करणे ही जबाबदारी तुमची असते. क्लिअर आहे? यस. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं की DYSP आणि डेप्युटी कलेक्टर या दोघांमध्ये पॉवरफुल पोस्ट कोणती? तर याच्यामध्ये आपण बघितलं की दोन्ही पोस्ट खूप चांगल्या आहेत. तुमची आवड कुठे आहे हे जास्त निर्भर करतं. पण जर तुमची दोन्ही ठिकाणी आवड नसेल आणि तुम्हाला दोघांपैकी एक सिलेक्ट करायची असेल तर अधिक डायव्हर्स काम करण्याची संधी तुम्हाला डेप्युटी कलेक्टर हे पद देतं. ठीक आहे. येस. तर आज आपण या ठिकाणी महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती घेतलेली आहे. तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल आणि प्रेफरन्स फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते कामी येणार आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहे. ठीक आहे. आणि असेच जे व्हिडिओ आहे ते आपण बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके. तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय.